मेळघाटात दरवर्षी रस्ता दुरुस्ती बांधकाम सुरू असतात, परंतु याकडे प्रशासनाचे लक्ष नसते। या कारणांमुळे पहिल्याच पावसाळ्यात ह्या रस्त्यावर झालेल्या बांधकामाचे 3:13 वाजले आहे। याला जबाबदार कोण असा प्रश्न रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना पडत आहे। अशाच प्रकारे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चिखलदरा तालुक्यातील डोमा बगदरी ते तोरणवाडी, कोटमी ते मध्य प्रदेश सीमा बडगाव या रस्त्यावरचे बांधकाम झालेले दिसून येत आहे। परंतु हे बांधकाम एकदम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे बोलल्या जात आहे। याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कंत्राटदार आणि अभियंता यांच्या संगनमताने हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसत आहे। मेळघाट रस्ते, पूल इत्यादी अनेक समस्येने ग्रासलेला आहे। त्यात असे अधिकारी कीड लावण्याचे काम करीत आहे। याकडे स्थानिक राजकीय नेते लक्ष देतील का असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहे। या रस्त्यावरचे पूल पावसाळ्यात कोसळण्याची संभावना नाकारता येत नाही। हा पूल पावसाळ्यात कोसळल्यास चुरणी परिसरातील गावातील नागरिकांचे संपर्क तुटण्याची शक्यता आहे, असे म्हणणे आदिवासी बांधवांचे आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।